नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाची पावले या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की शिक्षक अभियोग्यता चाचणी 2025 ह्याची नोटिफिकेशन आलेली आहे. ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल माहिती दिली होती की मे महिन्याच्या किंवा एप्रिल महिन्याच्या एंडला, मे महिन्याच्या सुरुवातीला किंवा एप्रिल महिन्याच्या एंडला ही नोटिफिकेशन आपल्याला येणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीनेच ही नोटिफिकेशन आता आलेली आहे. फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ह्यापूर्वीच परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती माहिती आपल्याला देण्यात आलेली होती. ते पाहू शकता की लवकरच ह्या परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याबद्दल कार्यालयामार्फत त्यांची कार्यवाही सुरू होती. आणखीन ही आता नोटिफिकेशन आलेली आहे. पाहू शकता की दैनिक प्रभातमध्ये बातमी आलेली आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 26 एप्रिलपासून ते 10 मेपर्यंत तिची मुदत दिलेली आहे भरण्याची. कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, काही सांगितलेलं आहे, यामध्ये कोणती माहिती सांगण्यात आलेली आहे, सर्व माहिती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कशा पद्धतीने आपण अर्ज करायचा आहे, सूचना काय काय सांगण्यात आलेली आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आता पाहूया, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या काही सजेशन असतील तर ते सांगा. तसेच व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणी पण शेअर करायला विसरू नका. आणखीन व्हिडिओ शेवट पण पाहायला विसरू नका, कारण का तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे की कशा पद्धतीने हे नोटिफिकेशन आहे, कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे, आणखीन भरती प्रक्रिया कशी चालणार आहे ह्याबद्दल थोडीफार माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आपली ही अभियोग्यता चाचणी घेतली जाते. तसेच ही अभियोग्यता चाचणी IBPS या कंपनीमार्फतच होणार आहे, हे कन्फर्म झालेलं आहे. कारण का इथे पाहू शकता तुम्ही की त्यांनी जी ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक दिलेली आहे, पहा इथे IBPS ऑनलाईन, म्हणजे ह्या लिंकवरून समजते की हे IBPS मार्फतच परीक्षा घेण्यात येणार आहे. आता पाहूया काय नोटिफिकेशन आहे. तर महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे ही जी अभियोग्यता चाचणी ही ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. कारण का शिक्षक ही पवित्र पोर्टल जे आहे तेच ऑनलाईन बनवलेलं आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने. त्यांचा हेतू हाच होता की भ्रष्टाचार जो शिक्षण विभागात चालू होता, शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये डोनेशन वगैरे घेण्याचं काम चालू होतं, ते बंद व्हावं व योग्य उमेदवारांना संधी मिळावी शिक्षक बनण्यासाठी. ही 2017पासून भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत सुरू आहे. आता ऑनलाईन अर्ज कोणत्या कालावधीमध्ये सादर करायचा, तर 26/4/2025 ते 10/5/2025, म्हणजे 26 एप्रिलपासून 10 मेपर्यंत हे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क कधीपर्यंत भरायचं आहे, तर 10/5/2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हे आपण 10 तारखेपर्यंत फी पेड करू शकतो. त्यानंतर जरी ही 26 एप्रिल ते 10 मे दरम्यान ही जरी फॉर्म भरायला सुरुवात झालेली असली तरी देखील 10 तारखेपर्यंत आपण वाट पाहायची नाही. कारण का शेवटला सर्व्हर डाऊनचे इश्यू होऊ शकतात किंवा बाकी काही टेक्निकल इश्यू होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता फॉर्म कसा भरायचा त्याचा देखील एक व्हिडिओ मी बनवणार आहे. तो व्हिडिओ कशा पद्धतीने व्यवस्थितरित्या तुम्ही फॉर्म फिलअप करा. तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट करून विचारा. प्रॉपर जेन्युइनली आपण तो व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे त्याचा देखील व्हिडिओ मी आता ह्या व्हिडिओच्या नंतर पोस्ट करणार आहे. त्यामुळे तो देखील तुम्ही पाहून घ्या. आता आपण फक्त नोटिफिकेशन काय ते पाहून घ्या. आता प्रवेशपत्र कधी मिळणार आहे तुमचे हॉल तिकीट, तर परीक्षेचे 7 दिवस आधी मिळणार आहे.
आता परीक्षा कधी आहे हे पहा, ही महत्त्वाचं आहे. तर 24/5/2025 ते 5/6/2025 प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल. म्हणजे जे आपले ही जी आपली वेबसाईट आहे परीक्षा परिषदेची, ती देखील आपण वेळोवेळी पाहणे गरजेचं आहे. किंवा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मी सूचना तुम्हाला आता इथून पुढे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण का भरती प्रक्रिया आता वेगवान झालेली आहे. सेकंड फेजची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. आणखीन ह्या ज्या अभियोग्यता चाचणीची ही तयारी शासनामार्फत सुरू आहे आणि अभियोग्यता चाचणी लवकर घेऊन तिसरी जी शिक्षक भरती प्रक्रिया ती लवकर सुरू होणार आहे. आपल्याला माहीत आहे जिल्हा परिषदेच्या जागा भरपूर रिक्त आहेत, परंतु ते आता ह्या सेकंड फेजमध्ये आलेले नाही. त्यामुळे तिसरी अभियोग्यता चाचणी आल्यानंतर त्या तिसऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये त्या जागा येतील. बाकीच्या संस्थांच्या देखील जागा येतील. ह्यावेळी DED कॉलेजच्या जागा देखील म्हणजे सेकंड फेजमध्ये किंवा दुसऱ्या ह्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये आलेल्या आहेत. इथून पुढे त्या देखील असणार आहेत. त्यामुळे 24/5/2025 ते 5/6/2025 या कालावधी दरम्यान ती परीक्षा होणार आहे. ह्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. जर विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर इथे 6 तारखेपर्यंत किंवा 7 तारखेपर्यंत देखील जाऊ शकते. फक्त तुम्ही तुमचा जो फॉर्म भरत असताना तुमचा जिल्हा जो आहे प्रेफरन्स 3 द्यायचे आहेत आपल्याला. त्यामुळे तुमचा जिल्हा आहे तो पहिला निवडायचा आहे, त्यानंतर आजूबाजूचे 2 जिल्हे निवडायचे आहेत. तर आता पाहू शकता आणखीन काही सूचना दिलेल्या आहेत. आता ह्यांनी इथे एक महत्त्वाची आणखीन एक सूचना दिली आहे की सन 2018 व 2019च्या TET गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी www.mscpune.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 व 2019 गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादन उपलब्ध करणे व शास्ती करण्याबाबतची यादी या सदरात टॅबवर प्रसिद्ध केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी. आपण भरलेली माहिती चुकीचे असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादन रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील. तसेच 2018-2019 या गैरप्रकाराच्या यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. म्हणजे ह्या जी आपली परिषदेची वेबसाईट आहे त्यावरती 2018-19मध्ये जे गैरप्रकार झाले होते शिक्षक पात्रता परीक्षेची, तर त्यामध्ये जे ब्लॅकलिस्टेड केलेले कॅन्डिडेट आहे त्यांची यादी ही तिथे एक टॅब दिलेली आहे आपली परीक्षा परिषदेची. त्या टॅबमध्ये ती माहिती दिलेली आहे. ती PDF दिली असेल तर ती जाऊन चेक करायची आहे. मग ज्या विद्यार्थ्यांनी हा गैरप्रकार केलेला आहे त्यांची नावं त्यामध्ये असणार आहेत. तरी पण सर्वांनी एकदा पाहून घ्यायचं आहे, चुकून जर तुमचं नाव वगैरे आलेलं वगैरे आहे का त्यामध्ये पाहून घ्या. आणि ज्यांनी त्या गैरप्रकारमध्ये ज्यांचा समावेश होता तर त्यांनी माहिती त्यांना ह्या परीक्षेसाठी बसण्यासाठी मोबत दिलेली आहे, परंतु तसं त्यांनी त्या अर्जामध्ये नमूद करायचं आहे. तुम्ही फॉर्म भरत असताना तुमच्यावरती कोणती कारवाई झालेली आहे का किंवा तुमच्यावर कोणता गुन्हा नोंद आहे का वगैरे ते असं एखादा ऑप्शन असतो फॉर्म भरत असताना आपल्याला, त्यामध्ये ती माहिती व्यवस्थितरित्या त्यांनी द्यायची आहे. जर तुमच्यावरती ही कारवाई झालेली असेल किंवा कारवाई आता सुरू असेल आणि जर फॉर्म भरताना जर तुम्ही खोटी माहिती सादर केली तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते किंवा तुम्ही कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टेड होऊ शकता असे सांगितलेले आहे. आता पुढे पहा, उपलब्ध पदसंख्या राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती विषय प्रवर्ग माध्यम व बिंदूनामानुसार पवित्र पोर्टलवरती या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करणे. म्हणजे आता ही जी उपलब्ध पदसंख्या आहे ते आता डिक्लेअर करणार नाहीत. जेव्हा आपली परीक्षा होईल, परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट वगैरे येईल त्या दरम्यान ही उपलब्ध पदसंख्या पवित्र पोर्टलवरती डिक्लेअर करणार आहेत. आता परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता मराठी, भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थींनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे. प्रश्नांचे भाषांतर
किंवा अर्थाबाबत काही संदिग्ध असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातात. म्हणजे जी तुमची परीक्षेची भाषा आहे ती कोणती असणार आहे याबद्दल ही सूचना आहे. म्हणजे मराठी किंवा उर्दू ह्या दोनच भाषा असणार आहेत. म्हणजे निवडताना जे मराठी माध्यमाचे असतील त्यांनी मराठी माध्यमाची निवडायचे, जे उर्दू माध्यमाचे असतील त्यांनी उर्दू माध्यमाची भाषा निवडलं तरी देखील चालते. परंतु असं कंपल्शन नाही. जर ज्यांची उर्दू माध्यम असेल त्यांनी देखील मराठी भाषा निवडू शकता, कारण तुम्हाला समजायला सोपे जाऊ शकते. परंतु जे प्रश्नाचं संदिग्ध काय असेल प्रश्न, तर त्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा मराठीमध्ये देखील असणार आहे, आणखीन इंग्लिशमध्ये देखील असणार आहे, किंवा उर्दूमध्ये देखील असणार आहे, आणखीन इंग्लिशमध्ये देखील असणार आहे. तर तो इंग्लिश जो प्रश्न आहे तो वाचायचा आहे आणि तोच अंतिम समजला जाणार आहे. त्यानंतर पुढं बघूया काय आहे, तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय 10/11/2022 मधील मुद्दा क्रमांक 3.3 अन्वये शिक्षक अभियोग्यता चाचणी व बुद्धिमत्ता चाचणी करिता उमेदवारांनी निवडलेले माध्यम हे केवळ चाचणीपुरतेच मर्यादित आहे. म्हणजे आता हे जे माध्यम तुम्ही निवडणार आहे हे तुमच्या चाचणीपुरतेच मर्यादित असणार आहे. ही परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला प्रोफाईलमध्ये माहिती भरण्यासाठी संधी दिली जाणार आहे पवित्र पोर्टलवरती. त्यावेळी मग तुमचं ॲक्च्युअल जे माध्यम असेल, म्हणजे तुम्ही मराठी माध्यमातून तुमचं शिक्षण झाले असेल, किंवा इंग्रजी माध्यमातून झाले असेल, उर्दू माध्यमातून झाले असेल तर, किंवा हिंदी माध्यमातून झाले असेल, तर ते माहिती तुम्हाला जेव्हा प्रोफाईल तुमची क्रिएट करायची त्यावेळी द्यायचं आहे. ही फक्त परीक्षेसाठी ही 2 माध्यमं असणार आहेत असे इथे सांगितलेलं आहे. आता अभ्यासक्रम बघा काय असणार आहे, तर अभ्यासक्रम हा आता मागच्या वेळीप्रमाणे किंवा कायम जो अभ्यासक्रम असतो 200 गुणांची जी परीक्षा असते त्या पद्धतीनेच असणार आहे. 2 भाग असणार आहेत, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता. आता अभियोग्यतेवरती 60% इतकं शेकडा प्रमाण असणार प्रश्नांचं, आणि बुद्धिमत्तेवरती 40%. म्हणजे अभियोग्यतेवरती 120 प्रश्न असणार आहेत 120 गुणांसाठी, आणि बुद्धिमत्तेवरती 80 प्रश्न असणार आहेत 80 गुणांसाठी. मग आता ह्यामध्ये सिलेबस इथं आता सांगितलेला आहे. हा सिलेबस आहे तो सेमच आहे. ह्यापूर्वीच्या 2 ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये जसा सिलेबस होता तसाच ह्यावेळी देखील सिलेबस आहे. तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्हाला माहीत आहे, किंवा जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी देखील हा अभ्यासक्रम काय आहे तो पाहून घ्यायचा आहे. अभियोग्यता अंतर्गत कोणते घटक असणार तर गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक राहतील. त्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये कोणते घटक असणार तर आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी घटक ह्या बुद्धिमत्तेमध्ये असणार आहेत. तर जर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही, त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तरमर्यादा असणार नाही. म्हणजे हे काही विषय ज्ञानावरती परीक्षा नसणार आहे, त्यामुळे याचा स्तर कोणता नसणार आहे. बाकीच्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम होत असतात ती 10वीपर्यंतच्या आधारावरती किंवा 12वीच्या आधारावरती परीक्षा असतात, किंवा पदवीवरती आधारित अशा MPSCच्या वगैरे एक्झाम असतात. त्यामुळे ही विषय ज्ञानावरती असणार नाही, ही फक्त तुमची अभियोग्यता तपासणार आहे. त्यामुळे हे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यतेचेच प्रश्न यामध्ये असणार आहेत. आणि हे जे विषय दिलेले आहेत बुद्धिमत्ता आणि अभियोग्यतेचे जे टॉपिक दिले, ह्या टॉपिकच्या बाहेरचे कोणतेही प्रश्न असणार, ह्या टॉपिकमध्येच हे प्रश्न असणार आहेत. तसेच परीक्षेसाठी तुम्हाला 120 मिनिट म्हणजेच 2 तासाचा कालावधी तुम्हाला असणार आहे. बाकी हे जे सिलेबस आहे त्याचा देखील व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत. डिटेलमध्ये ते कशा पद्धतीने आपण सिलेबस असणार आणि कोणत्या गोष्टीवरती आपल्याला आता 25 दिवस किंवा 1 महिन्याचाच कालावधी आपल्याकडे आहेत. ज्यांचा अभ्यास झालेला आहे, जे सराव करतात त्यांच्यासाठी फक्त आता क्वेश्चन पेपर सोडवणे हेच काम असणार आहे, किंवा रिव्हिजन करणे. परंतु जे आता नवीन ज्यांनी नोटिफिकेशन आत्ताच बघितलेलं, आत्ताच तयारी लागलेली आहे, त्यांना देखील काही हरकत नाही. 1 महिन्याचा कालावधी देखील तुम्हाला भरपूर आहे, कारण तुम्ही शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये ह्यापूर्वी देखील सहभागी झाला आहे. तुमचं रिव्हिजनच होणार आहे आता जरी अभ्यास केला तरी, किंवा तुम्ही शिक्षक म्हणून देखील कुठे जॉबला असाल, किंवा शिक्षक म्हणून तुमचं 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष झाले असेल तर तुमचा हा अभ्यास बऱ्यापैकी केलेला असतो. त्यामुळे एक प्रकारे रिव्हिजनच आपल्याला करायचं आहे, परंतु ते फास्टमध्ये आता करायचं आहे. आणि कोणत्या गोष्टीला आपल्याला वेटेज द्यायचं आहे, कोणते घटकांना जास्त प्रेफरन्स द्यायचं आहे, ह्याबद्दल त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देणार आहोत. जे सिलेबस असणार आहे त्याचा देखील आपण व्हिडिओ बनवूया. त्यामुळे
चॅनलवरती तुम्ही अपडेट असणे गरजेचं आहे. आता पुढच्या सूचना काय पाहूया. तर नियुक्ती करायच्या रिक्त पदांचा सामाजिक समांतर आरक्षण, अध्यापनाच्या विषयाच्या रिक्त पदांबाबत तपशील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन आणि पवित्रपणावरील जाहिरातीनुसार राहील. म्हणजे जे तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे त्याचं सामाजिक आरक्षण असेल, समांतर आरक्षण असेल, अध्यापनाचे विषय असेल, याचा सर्व तपशील कधी येणार आहे तर जेव्हा तुमची परीक्षा होणार आहे, जेव्हा पोर्टलवरती संस्थेमार्फत जाहिराती अपलोड होणार आहेत. आणखीन आपल्याला मग त्यानंतर प्रेफरन्स द्यायला आपल्याला मुभा देणार आहे त्यांनी प्रेफरन्स जनरेट करायला, तेव्हाच आपल्याला हे कळणार आहेत. आता तुम्ही पाहू शकता की फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये 3 महिन्यामध्ये संस्थांनी सेकंड फेजमध्ये आता जे शिक्षक भरती सुरू आहे त्यामध्ये त्यांनी संस्थांनी अपलोड केलेल्या आहेत जाहिराती. मग त्या आता आपल्याला कळलेल्या आहेत कुठलं आरक्षणानुसार कुठले पदे आहेत, कुठल्या कॅटेगरीचे आहेत. तसे ह्या भरती प्रक्रियेमध्ये देखील हा पुढचा टप्पा असणार आहे. जेव्हा परीक्षा होईल त्यानंतर संस्थांनी जाहिराती अपलोड करत नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा खाजगी व्यवस्थापनाच्या संस्था असतील, त्यांनी अपलोड केल्यानंतर जेव्हा आपल्याला प्रेफरन्स द्यायला मुभा असणार आहे, प्रेफरन्स द्यायला त्यांनी सांगणार आहेत, तेव्हा आपल्याला ह्या कळणार आहेत कोणकोणत्या जागा कशा कशा असणार आहेत. पुढची योजना काय तर विविध मागास प्रवर्ग, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादीसाठीचे सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार आहेत. म्हणजे जे समांतर आरक्षण आहे किंवा विशेष प्रावीण्य असणाऱ्या खेळाडूंचे, अनाथांचे आरक्षण आहेत ते शासन निर्णय वेळोवेळी बदलत असतात किंवा जुने शासन निर्णय ते तुम्ही पाहून घ्या. ते आरक्षण जसे असेल त्या पद्धतीनेच ते आरक्षण देण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी 4% आरक्षण असणार आहे, त्याचा देखील दिव्यांगांनी हा शासन निर्णय वाचून घ्या. महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राची आदिवासी असल्याचे स्पष्टपणे उल्लेख करायचा आहे. म्हणजे ज्या महिलांना आरक्षित पदांकरता जे आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, म्हणजे महिलांचं जे आरक्षण असतं प्रत्येक, आता जे ओपन कॅटेगरी असेल, SC असेल, ST असेल, ह्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे पदं असतात तर त्यामध्ये महिलांसाठी राखीव काही पदं असतात. तर त्या पदांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे. मग ते प्रत्येक कॅटेगरीच्या महिलांना ही सूचना आहे आणि तुम्ही न चुकता तुमच्या अर्जामध्ये त्याची नोंद करायची, तुमच्याकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट आहे किंवा नाही. आणखीन तुमचं जे आरक्षण आहे महिलांचं ते देखील तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही तिथे टिक मार्क करणं गरजेचं आहे की आम्हाला महिला आरक्षणामधून देखील संधी मिळावी अशी ऑप्शन असतो. आता पुढची सूचना काय तर ऑनलाईन अर्ज करताना एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केले असल्यास तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारांकडे उपलब्ध असेल तर संबंधित जातीचे जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील. म्हणजे ऑनलाईन अर्ज आता तुम्ही करताय आणि त्यावेळी शासनाकडून जर घोषित केलेलं आहे की असं ह्या जातीसाठी हे आरक्षण आहे किंवा नवीन जर जात कॅटेगरी आता EWS जशी नवीन निर्माण झालेली आहे, SC-BC जशी निर्माण झालेली आहे, तशी जर कॅटेगरी जर नवीन निर्माण झाली, शासनाकडून जर निर्णय आला आणि त्याचं तुमच्याकडं प्रमाणपत्र आहे जातीचं, आणखीन जात वैधता प्रमाणपत्र पण असेल तरच तुम्ही त्या दाव्यासाठी पात्र असणार आहे. आणि जर तुमच्याकडे जर हे प्रमाणपत्र नसतील, जात वैधता ठीक आहे, जेव्हा तुम्ही नोकरीला लागता तेव्हा ते कार्यालयामार्फतच ती जात वैधता प्रमाणपत्र होतं किंवा सायन्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांचं कॉलेजला असतानाच देखील झालेलं असतं ते कास्ट व्हॅलिडेशनचं वगैरे 11वी-12वीला सायन्सला किंवा तुमच्या ग्रॅज्युएशनच्या वेळी देखील ती जात वैधता प्रमाणपत्र तुमच्या कॉलेजमार्फत मिळत असतं. किंवा जे आर्ट्समधून जे विद्यार्थी आहेत किंवा दुसऱ्या फॅकल्टीमधून जे विद्यार्थी असतात त्यांचं हे मिळत नसतं त्यांना, परंतु जेव्हा तुम्ही नोकरी लागता तेव्हा ते जात वैधता प्रमाणपत्र तुम्हाला 3 किंवा 6 महिन्याच्या आतमध्ये सादर करायचं असतं आणि ते कार्यालयामार्फत होऊन जातं, त्याचं काही विषय नाही. परंतु तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. नसेल जातीचं प्रमाणपत्र तर त्या जातीचा तुम्ही उल्लेख करू नका किंवा त्याचं आरक्षणाचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही, कारण जातीची माहिती फिल करावी लागते ती. त्यानंतरची सूचना पाहूया तर समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक जे आहे
जे हे 19 डिसेंबरचं वगैरे ते तुम्ही वाचून घ्यायचं आहे आणि त्यानुसारच कार्यवाही होणार आहे समांतर आरक्षणाची. आर्थिक दुर्बल गट EWS साठी देखील शासन निर्णय जो 12 फेब्रुवारी 2019चा व दिनांक 31 मे 2021चा जो शासन निर्णय आहे तो देखील तुम्ही वाचून घ्यायचा आहे आणि केवळ महाराष्ट्रासाठी लागू असेल तो EWSचं. बाकीच्या जर राज्यातील उमेदवार असतील त्यांनी जर अर्ज करत असेल तर त्यांना त्यामध्ये संधी मिळणार नाही. ही देखील सूचना EWSसाठी ती EWSचे कॅन्डिडेटने वाचून घ्या. ते जे GR आहे ते वाचून घ्या. त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करायचे आहे. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता EWS करता देखील जो शासन निर्णय 27/2/2024चा त्यानुसारच कारवाई होणार आहे. पुढची सूचना काय आहे तर आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुला प्रवर्गातील महिला वगळून नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकात वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे आरक्षित प्रवर्गाचा दावा करायचा आहे अशा उमेदवारांना, म्हणजे फक्त जे OBC वगैरे आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे अनुसूचित जाती जमाती आणखी ओपनच्या ज्या महिला आहेत, अनुसूचित जातीचे सर्व उमेदवार, अनुसूचित जमातीचे सर्व उमेदवार व ओपनमधील फक्त महिला ह्यांना वगळून बाकीच्या सर्वांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. सक्षम प्राधिकरणाने तुम्हाला जे अधिकाऱ्याने जे दिलेले आहेत ते, आणि तुम्ही जे अर्ज करताय त्याच्या अंतिम दिनांकापर्यंत ते वैध असणे गरजेचं आहे. म्हणजे 10 मेपर्यंत तुमचं व्हॅलिडिटी असली पाहिजे. त्या नॉन क्रिमिनलचं NCLचं तुमचं व्हॅलिडिटी हे असली पाहिजे. जर नसेल तर काढून घ्या आणि नवीन जो तुमचं नॉन क्रिमिनलचं जे प्रमाणपत्र आहे त्याची माहिती इथे फिल करा. जर नसेल तर, किंवा जर संपणार असेल तुमची व्हॅलिडिटी 10 मेपर्यंत वगैरे, तर ते लवकरात लवकर काढून घ्या. ते लगेच मिळतं, ते जाऊन काढून घ्या आणि मगच माहिती फिल करा. जर ती व्हॅलिडिटी जर तुमची त्या 10 मेपर्यंतची जर नसेल तर तुम्हाला अडचणी नाही, तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना संधी आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 20 अनुसार जो अर्थ आहे तोच इथे असेल. म्हणजे हे जे आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे SC ST OBC EWS SC BC वगैरे, हे फक्त महाराष्ट्रातीलच रहिवाशांना ह्याचा लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेरचे जे रहिवासी असतील ते जर अर्ज करत असतील शिक्षक भरतीमध्ये तर त्यांना ओपनमधूनच त्यांना ह्या ठिकाणी ते अप्लाय करू शकतात. आरक्षणाचा सामाजिक व समांतर अथवा सोयी सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कायदा नियम आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याची विहित केलेल्या अंतिम दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. म्हणजे तुमच्याकडं आरक्षणाचा तुम्ही जर लाभ घेताय, मग त्यामध्ये सामाजिक आरक्षण असेल किंवा समांतर आरक्षण असेल, ह्याचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्याकडे वैध प्रमाणपत्र आहे ते 10 मे पूर्वीचेच असले पाहिजे. म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा समांतर आरक्षणाचे जे भूग्रस्त प्रकल्प आहेत, वेगवेगळे जे आरक्षण आहेत माझे सिंग, त्यांचं तुमचे जे प्रमाणपत्र 10 मेच्या पूर्वीचं असलं पाहिजे. 10 मे 2025 नंतरचे जर तुमचं प्रमाणपत्र जर निघणार असेल तर ते इथे टाकायचे नाहीत व त्या आरक्षणात तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. जर तुमच्याकडे ते वैध प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही ह्या आरक्षणाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. खेळाडूंसाठीचे जे आरक्षण आहे त्यासाठी देखील त्यांचा जो GR आहे 18 ऑगस्ट 2016चा आणखीन 30 जून 2022चा तो देखील तुम्ही वाचून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने जे त्यांनी गाईडलाईन केलेले त्या पद्धतीनेच तुम्हाला आरक्षण भेटणार आहे. दिव्यांगांचं जे आरक्षण आहे ते देखील 29 मे 2019चा जो GR आहे, आणखीन 14 सप्टेंबर 2018चा जो GR आहे, आणखीन 13/10/2017चा जो जी मार्गदर्शक सूचना आहे त्यानुसारच दिव्यांगांचे आरक्षण असेल. दिव्यांगांनी त्या पद्धतीने ते सर्व शासन निर्णय पाहून त्या पद्धतीनेच तुम्ही अर्ज करायचे आहेत आणि त्या पद्धतीनेच माहिती घ्यायची. तुमच्याकडे त्या पद्धतीचे सर्टिफिकेट्स असणे गरजेचे आहेत, प्रमाणपत्र किंवा व्हॅलिडिटी असणे गरजेचे आहेत. त्यानंतर अनाथांचे आरक्षण आहे त्या संबंधीचे देखील 23 ऑगस्ट 2021चा, 6 एप्रिल 2023चा, आणखी 10 मे 2023चा हा जो शासन निर्णय आहेत हे शासन निर्णय
तुम्ही वाचून घ्यायचे जर तुम्ही अनाथ आरक्षणाचा लाभ घेणार असेल तर, आणि त्या पद्धतीनेच तुम्ही ॲप्लाय करायचं आहे. हे वेगवेगळे शासन निर्णय तुम्ही आपल्या महाराष्ट्राची वेबसाईट आहे महाराष्ट्र GR, म्हणजे जे GR आपले महाराष्ट्र शासनाचे सर्व GR सुरुवातीपासून जुन्या काळापासून सर्व GR त्या वेबसाईटवरती ते जाऊन डाउनलोड करा, पाहून घ्या आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही हे आरक्षणाच्या लाभासाठी तुम्ही ॲप्लाय करायचं आहे. भरताना तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच. अनाथांच्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरता उमेदवार महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी डोमिसाईल असणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाकडून ज्या अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत अशी बालिके आरक्षणासाठी पात्र राहतील. तथापि ज्या बालकांच्या आईवडिलांचे निधन त्या बालकांच्या वयाच्या 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी झाले असेल अशाच अनाथ उमेदवारांना अनाथ आरक्षणाचा, म्हणजे ज्यांचे आईवडील 18 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे त्यांनाच अनाथ आरक्षण आहे ते त्याचा लाभ मिळणार आहे. आणि महिला व बालविकास विभागाकडून त्यांना जे प्रमाणपत्र दिले आहे त्यांनाच फक्त ह्या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. बाकी जे समांतर आरक्षण, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर यांचे जे वेगवेगळे जे शासन निर्णय आहेत त्यांनी ते वाचून घेऊन व्यवस्थित त्याचा अभ्यास करूनच ते तुम्ही त्याचा लाभ घ्यायचा. आता उमेदवारांची पात्रता काय आहे तर उमेदवार हे भारतीय नागरिक असावा. वयोमर्यादेबाबत 18 वर्षे किमान पाहिजे तुम्हाला, आणि कमाल वयोमर्यादा जी शासनाने वेळोवेळी सांगितलेली आहे ते देखील ही शिक्षण सेवकांना आणि शिक्षकांना लागू आहे. म्हणजे ओपनसाठी 38 असतील किंवा कॅटेगरीच्या उमेदवारांना 43 जी वयोमर्यादा आहे ती इथे असेल. तसेच शैक्षणिक व्यवसाय व इतर अर्हता ज्या आहेत त्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांचे GR आहेत किंवा शुद्धीपत्रक आहेत. त्यामध्ये 7 फेब्रुवारी 2019चा GR असेल. बाकीचे शुद्धीपत्रक असतील 25 फेब्रुवारी 2019 शुद्धीपत्रक असेल किंवा 16 मे 2019चे शुद्धीपत्रक, त्यानंतर 12 जून 2019चे शुद्धीपत्रक. हे शासनाने वेळोवेळी जे शुद्धीपत्रक किंवा जे GR प्रसिद्ध केलेले आहेत ते देखील तुम्ही अभ्यासणे गरजेचं आहे. त्यामध्ये वेगवेगळे शैक्षणिक पात्रता वगैरे किंवा त्यामध्ये काही सुधारणा वगैरे केलेल्या आहेत का ते देखील तेथे नमूद करण्यात आलेले आहे. आता शालेय व शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय जो आहे 15 मार्च 2024 अन्वये संच मान्यतेच्या सुधारित निकषान्वये विशेष शिक्षक माध्यमिक शाळा या पदांच्या देखील पदभरतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे आता नवीन जो शासन निर्णय 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये विशेष शिक्षक जे असतात माध्यमिक शाळा या पदांचा देखील ह्या शिक्षण पवित्र पोर्टल पदभरतीमध्ये समावेश करण्यात आलेला. म्हणजे विशेष शिक्षक म्हणजे काय तर जे मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळा असतात, म्हणजे समाज कल्याण विभागामार्फतच्या शाळांची जी भरती प्रक्रिया असायची ती पवित्र पोर्टलमधून वगळण्यात आली होती, परंतु आता ते देखील भरती प्रक्रिया विशेष शिक्षकांची ही माध्यमिक शाळावरती जी ती ह्या भरती प्रक्रियेतून होणार आहे. आता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जो 10 नोव्हेंबर 2022 मधले जो शासन निर्णय आहे त्यातील मुद्दा क्रमांक 3 त्यातील 2 अन्वये शिक्षक विभागाच्या बुद्धिमत्ता चाचणीसाठी प्रवेश होण्यासाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमची व्यावसायिक अर्हता आहे ती 10 मे पूर्वी तुम्ही पास असणे, तुमचं रिझल्ट आलेला असणे गरजेचं आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं असं सांगितलेलं आहे. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागात शासन निर्णय 13 ऑक्टोबर 2023 मधील मुद्दा क्रमांक 3 नुसार उच्च माध्यमिक 11-12 या विभागाकडील दोन विषयांच्या मान्य कारभार विचारात घेऊन पूर्ण वेळ मान्य रिक्त पदावर नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता संबंधित माध्यमातून धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील. तसेच मुद्दा क्रमांक 4 अन्वये उच्च माध्यमिक 11-12 या गटातील संच मान्यतेत मूळ मंजूर पदांपैकी रिक्त असलेली अर्धवेळ पदांची तासिका वगळून भरती करण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व्यावसायिक अनुषंगिक अर्थ धारण करणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जो 10/11/2022चा जो निर्णय त्यामध्ये सांगितलेला आहे उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभिज्ञता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य आहे. उमेदवाराचे यापूर्वीच्या चाचणीत गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर येणाऱ्या
नवीन जाहिरातीत विचारात घेतली जाणार नाही. म्हणजे दरवेळी जी अभियोग्यता चाचणी होणार आहे त्यावेळी तुमचे जे मागील अभियोग्यता चाचणीचे जे गुण आहेत ते बाद होणार आहेत. आणखी जी नवीन चाचणी आहे त्यातलेच गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. अराखीव म्हणजे खुल्या गटातील उमेदवारांकडे विहित केलेली वयोमर्यादा तसेच शैक्षणिक, व्यावसायिक व इतर पात्रता विषयक निकषासंदर्भात अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा मागासवर्गीय उमेदवारांसह अराखीव म्हणजेच खुला सर्वसाधारण पदावरील शिफारसीकरिता विचार करण्यात येईल. म्हणजे ओपनचे जे कॅन्डिडेट असणार त्यांची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता यांचा म्हणजे विचार करूनच त्यांना ओपनच्या जागेवरती त्यांना अप्लाय करायचे आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवार देखील त्या ठिकाणी पात्र असणार आहे, परंतु त्यांची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता हे निकष जर त्यांनी ओपनमधून जर पूर्ण केलेले असतील तरच त्यांना देखील या ठिकाणी संधी मिळणार आहे. आणि ती कायम मिळतच असते. चरित्र पूर्व चरित्र पडताळणी अंती आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधित उमेदवाराची सेवेसाठी पात्र राहणार नाही. तसेच असे उमेदवार कोणत्याही टप्प्यावर म्हणजे तुमचं चरित्र पडताळणीचं जेव्हा काम होणार आहे किंवा चरित्र पडताळणी दाखला वगैरे मिळून तुम्हाला घ्यावं लागणार आहे, त्यावेळी जर तसं आढळून आलं त्यांना की तुमच्यावरती कोणती केसेस चालू आहे, फौजदारी गुन्हा वगैरे चालू आहे, तर त्यावेळी तुम्ही अपात्र ठरणार आहे. परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय, रात्रशाळा पदभरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. शिक्षण सेवक भरती प्रकृती शासन निर्णय जो आहे 7/2/2019चा, त्यानंतर 10/11/2022चा, त्यानंतर अधिसूचना आहे बघा 12/2/2025ची, तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय यानुसारच निवड प्रक्रिया होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज कसं करायचा आहे, तर IBPSची ही जी लिंक आहे या लिंकवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करून या लिंकद्वारेच तुम्ही विहित नमुन्यात अर्ज करून सादर करणे गरजेचं आहे. आता ही जी लिंक आहे ती ओपन होत नाही. आता पुढच्या सूचना काय, तर ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांच्या नावाची नोंद करताना ती आधार कार्डमधील नोंदीप्रमाणेच आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी निवड प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावरती ओळखपत्र म्हणून सदर आधार कार्ड दाखवणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जामधील नावात व आधार कार्डवरील नावाच्या नोंदीमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास आपली उमेदवारी रद्द करण्यात येईल. म्हणजे जे आधार कार्डवरती तुमचे नाव किंवा जो पत्ता आहे तोच तुम्ही इथे जसा त्या आधार कार्डवरती तसाच भरायचा आहे. त्यामध्ये कोणतेही चेंजेस करू नका. परीक्षा असेल किंवा भरती प्रक्रिया असेल ह्यावेळी कधी देखील ते आधार कार्डबद्दल तुमचे जर सिलेक्शन वगैरे झालं तर ते दाखवल्यानंतर त्यामध्ये कोणतेही चेंजेस नसावेत असे इथे सांगितलेले आहे. आणि जर तसे आढळले तर आपली भरती प्रक्रिया आपण बाद ठरणार आहोत. उमेदवाराने अर्जामध्ये त्याचा मोबाईल क्रमांक व पर्यायी मोबाईल क्रमांक तसेच ईमेल ID नमूद करणे आवश्यक आहे. याच मोबाईल क्रमांकावर व ईमेल IDवर कार्यालय वेळोवेळी आपल्याशी संपर्क साधला जाणार आहे. त्यामुळे सदर मोबाईल क्रमांक व ईमेल ID नियुक्तीच्या प्रक्रिया होईपर्यंत कार्यरत राहिल्याची दक्षता घ्या. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जो आहे किंवा पर्याय मोबाईल क्रमांक असेल किंवा ईमेल ID हे तो तुम्ही कायमस्वरूपी तोच ठेवायचा जोपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत. जर बदलला तर तुम्हाला लॉग इन वगैरे करताना OTP वगैरे येत असतो, त्यामध्ये अडचणी येणार आहेत. पुढची सूचना बघूया. परीक्षा शुल्काची भरणा विहित पद्धतीने करणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने विहित पद्धतीने भरायचं आहे. ऑनलाईन सादर करताना खालील कागदपत्रे अपलोड करायची. म्हणजे आता तुम्ही बऱ्यापैकी विद्यार्थी IBPSची एक्झाम देत असेल त्यांना माहीत आहे की फोटोची साईज त्यांनी सांगितली या पद्धतीने असणार. स्वाक्षरीची ज्या पद्धतीने सांगितले म्हणजे पांढऱ्या कागदावर काय शाईनी वगैरे साईन करायचे. त्यानंतर डाव्या हाताच्या अंगठ्याची जी निशाणी आहे ती कागदावरती आपण उठवून ती मग स्कॅन करायची आहे. बाकी तुमचं डिक्लेरेशन देखील इथे तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ते देखील अपलोड करायचे आहे. आता परीक्षा शुल्क काय पाहूया. खुल्या उमेदवारांना 950 इतके शुल्क आहे. आणखी मागासवर्गीय उमेदवारांना 850 इतके शुल्क आहे आणि ते नॉन रिफंडेबल आहे. तसेच परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँकेचे चार्जेस देखील म्हणजे GST वगैरे असेल ते देखील तुम्हाला कट होणार आहे तुमच्या त्यातून.
विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरणा करू शकलेल्या अथवा अपूर्ण शुल्क भरलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार, म्हणजे तुमचं परीक्षा शुल्क भरलेलं असणे गरजेचं आहे, तरच तुम्ही या भरती प्रक्रियेत सहभागी होणार आहे. आता जिल्हा जे परीक्षा निवड केंद्र आहेत ते 3 असणार. पहा, आपल्याला जी 3 परीक्षा निवड केंद्र भरणे आपल्याला अनिवार्य आहे. जिल्हा किंवा परीक्षा केंद्र बदलाची विनंती कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा किंवा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखादा जिल्हा किंवा परीक्षा केंद्र उमेदवारांनी प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली असल्यास ते जिल्हा किंवा परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसरा जिल्हा किंवा परीक्षा केंद्रावर करण्यात येणार. म्हणजे तुम्ही जर 3 प्रेफरन्स दिले, तुम्ही जर सातारा जिल्ह्यामध्ये राहताय तर तुम्ही सातारा पहिला द्यायचं आहे, त्यानंतर पुणे असेल किंवा सांगली असेल किंवा कोल्हापूर हे जिल्हे द्यायचे आहेत. 3 प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहेत. त्यामुळे तुमच्या जवळच्या जिल्ह्यात देखील तुम्हाला शक्यतो मिळून जातं तुमच्या जिल्ह्यात. परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in या संकेतस्थळावर विशिष्ट लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणे व परीक्षेच्या विविध उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशावरील सूचनांचे पालन उमेदवारांनी करणे बंधनकारक आहे. परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीचे पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्सपैकी त्यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत असणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र व ओळखपत्र या दोन्ही मधील नावामध्ये कोणत्याही स्वरूपाची तफावत असू नये. आपण नमूद केलेला आधार नंबर आणि आपल्या आधार नंबरमध्ये तफावत असू नये. म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला सोबत ठेवायचं आहे आणि त्याची एक झेरॉक्स आपण परीक्षेला जातावेळी घ्यायची आहे. किंवा इलेक्शनचं जे निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असेल किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स हे देखील आपल्याला पत्र म्हणून येतील त्या परीक्षा केंद्रावरती चालू शकतं. परीक्षेस आपण काय काय घेऊन जायचं तर फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीच्या पुराव्याचे सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सूचनांनुसार परवानगी दिलेले साहित्य हेच आपण परीक्षा कक्षात घेऊन जाऊ शकतो. स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणतीही साधने आपल्याला, म्हणजे सिम कार्ड, ब्लूटूथ, दूरसंचार साधने वापरणे, कोणती वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वह्या, नोट्स, बॅग्स, कॅल्क्युलेटर इत्यादी साधने आपल्याला परीक्षा केंद्रावर घेऊन जायची नाही, स्वतःजवळ बाळगायची नाही व इतरांची मदत देखील घ्यायची नाही. असे साहित्य उमेदवारांच्या जवळ परीक्षा केंद्राबाहेर ठेवण्याची त्यांची सुरक्षित जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील. या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा परीक्षा केंद्र व्यवस्थापन अथवा परीक्षा आयोग जबाबदार राहणार नाही. म्हणजे तुम्ही ठराविक ह्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी, मोबाईल वगैरे तुमचे ही तुम्ही घेऊन जायच नाही. अर्जामध्ये खोटी माहिती देणे, दडवून ठेवणे किंवा त्यामध्ये अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे, हत्येची अटी पूर्ण करणे किंवा विहित केलेल्या हत्येची अटी विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे किंवा विहित मुदतीत अर्थदान करत नसतानाही उत्तीर्णतेची चुकीची तारीख नमूद करणे अथवा अशा प्रकारच्या कोणतेही गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडणुकीत शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल किंवा फौजदारी कारवाईस व इतर योग्य शिक्षेस पात्र ठरेल. म्हणजे तुम्ही तुमची माहिती चुकीची काही भरू नका किंवा तुमची म्हणजे अशा केसेस झालेल्या आहेत बऱ्यापैकी उमेदवारांनी त्यांची माहिती चुकीची भरलेली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांच्यावरती फौजदारी देखील कारवाई सुरू आहे. त्यामुळे तुमची चुकीची माहिती काय भरू नका. पुढील सूचना काय तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती जाहिरात अधिकृत समजण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी वेगवेगळी परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ पाहावे. म्हणजे आता हे संकेतस्थळावर जी माहिती येणार आहे तीच अधिकृत असेल. त्यामुळे संकेतस्थळ तुम्ही पाहणे गरजेचे आहे व त्यावरती जी नोटिफिकेशन येईल तेच तुम्ही म्हणजे अधिकृत मानायचे आहे. सदर जाहिरात ही परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना काही अडचणी उद्भवल्यास msc.tait2025@gmail.com या ईमेलवरती संपर्क साधता येईल. म्हणजे तुम्हाला जर काही अडचण आली तर हा जो त्यांनी इथं ईमेल ॲड्रेस त्यांनी दिलेला आहे त्यावरती तुम्ही
मेल करायचा आहे तुमच्या काय अडचणी असतील तर. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज अचूक भरावे. जाहिरातीत दिलेल्या मुदतीनंतर त्याविषयी कोणतीही सबब मान्य केली जाणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे जे तुमचे अर्ज करायचा तो विहित कालावधी म्हणजे त्यांनी जो कालावधी दिला आहे त्यामध्येच भरायचा आहे, अचूक भरायचा आहे. आणखीन फी देखील पेड करायची आहे. आणखीन बाकी तुमचे काही अडचण असेल टेक्निकल ती देखील ह्या ठिकाणी तुम्ही मेल करू शकता, परंतु चुकीची माहिती काय भरू नका. आणखीन ही जी जाहिरात आहे ती ही MSc पुणेच्या ह्या जी वेबसाईट आहे त्यावरती, परीक्षा परिषद त्यावरती ही जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने ह्या सूचना होत्या. सूचना व्यवस्थित वाचून घेतलेल्या आहेत, आपण समजून घेतलेल्या आहेत. आणखीन काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने ही नोटिफिकेशन होती. आता ह्यानंतर आपण कशा पद्धतीने अर्ज करायचा तो त्याचं प्रॅक्टिकली एकदम म्हणजे एक अर्ज मी तुम्हाला भरून दाखवणार आहे. त्याचा देखील व्हिडिओ मी ह्या व्हिडिओनंतर पोस्ट करीन. त्या पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकता. काही तुम्हाला अडचण असेल तर शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा, किंवा ह्या मेलवरती तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मेल करू शकता, मला देखील विचारू शकता. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कशा पद्धतीने व्यवस्थितरित्या माहिती भरायची आहे तुम्ही लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती देखील भरू शकता. काही अडचण नाही, फक्त तुमचं इंटरनेट कनेक्शन चांगलं असणं गरजेचं आहे. 5G इंटरनेट कनेक्शन असेल, स्टेबल इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचं आहे. आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत 4 ते डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत असणे गरजेचं आहे. म्हणजे तुमचा फोटो, आयडेंटिटी फोटो जो सांगितला आहे तशा पद्धतीने, त्यानंतर तुमचे सिग्नेचर, तुमचे डाव्या हाताचा अंगठा आणि तुमचं डिक्लेरेशन, हे 4 डॉक्युमेंट्स तुमच्या मोबाईलमध्ये किंवा PCमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवा. मगच तुम्ही हे फॉर्म भरायचा. आणखीन आपले जे सर्टिफिकेट्स आहेत ते देखील आपल्यासोबत ठेवा. फॉर्म भरताना ती माहिती फिलअप करायची आपल्याला सर्टिफिकेट्सवरची देखील. अशा पद्धतीने नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरायचा ते देखील भरून दाखवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला काही शंका असतील तर विचारू शकता. चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत देखील व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.